जय बजरंग रोहा जन्म उसरोली. चला विनाविलंब याच्या मैदानामध्ये थर्ड रेड साठी कोण येते तो एक छोटा चढाईपटू जर्सी नंबर 14 मात्र सज्ज होतोय. शिवाई बांधनच्या संघाच्या मैदानाने घेराव लागतोय परंतु घेराव धरताना छोटूने मात्र चांगली कामगिरी केली आणि थर्ड रेडला 1 पॉइंट घेऊन दिला कोटा वाट संघासाठी. काही गरज नव्हती हा संघ आणि जर्मन उसळी संघ. चला या अर्थातच चढाईसाठी कोण येतोय राज जंगम ज्याच्या चढाईमध्ये धार आहे ज्याच्या चढाईमध्ये तेज आहे असाच राज पाहतो आपण. बॅककिक मारली आणि बॅककिकला पॉइंट घेतला. पहा अतिशय जबरदस्त चलाक चाणक्य आणि बुद्धिमान असलेला हा राज दुहेरी भूमिकेमध्ये पाहतोय आपण. स्वतः कॉर्नर सांभाळतोय आणि उत्कृष्ट चढाई सुद्धा करतोय. राजचा मात्र हा डिफेन्स पहा जोरदार टाळ्या होत्या राजसाठी. कशा प्रकारे डिफेन्स घेतला छातीवरती अडवा धरला आणि या ठिकाणी गारद केला. शिवाय कोटरवाड संघाच्या चढाईपटूला स्वागत. मैदानामध्ये आपल्याला वाजत बघा शाळा आणि पुष्पगुच्छ जायचं आहे. जय बजरंग रोहा संघ चला आणि पुन्हा सुंदर डिफेन्स पाहतोय आता या ठिकाणी कोटरवाड संघाकडून शिवाई बांधन संघाच्या चढाईपटूला. आणि तो चढाईपटू जर्सी नंबर 4 एक छोटा आहे परंतु वजनी गटामध्ये याचं नाव आहे असा हा जर्सी नंबर 14 50 किलो वजनी गटामध्ये. चला उसळी संघ आणि जय बजरंग रोहा आपण काय उशीर करताय. जर्मन उसळी संघ आणि जय बजरंग रोहा आपण विनाविलंब मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. जर आपण वारंवार पुकारून येत नसाल तर दोन्ही संघाला या स्पर्धेत बाहेर व्हावं लागेल. फक्त 32 लॉस मात्र पूर्ण झालेला आहे आणि अतिशय मोठे संघ या स्पर्धा न खेळताच परत गेलेले आहेत. जय बजरंग रोहा संघ आणि जर्मन उसळी संघ तुला मैदानाकडे रवाना होत आहे. तर मधला आपला बॅरिकेड खोवायचा आहे सेंटर मधला गेट खोवायचा आहे. संघाने आतमध्ये येऊया गेट खोल घ्यायचा आहे आयोजकाने. सहर्ष स्वागत. या ठिकाणी मोठा उसळी संघ येतोय जर्मन उसळी संघ. विनंती असेल जय बजरंग रोहा संघाला की आपण पुढे मैदानाकडे यायचं आहे. आणि पुन्हा जर्सी नंबर 3 चढाईसाठी सज्ज होते कोटरवाड संघाच्या मैदानामध्ये. 5चा डिफेन्स आहे. 5च्या डिफेन्स मध्ये बोनस अवेलेबल नाहीये. आता बोनस नसताना जर्सी नंबर 3 काय करणार टच पॉइंट घेणार की स्वतः डिफेन्स मध्ये गार्ड होणार. किक मारण्याचा प्रयत्न होता परंतु नाही काही न करता रिक्त असते परततोय. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा एक मजबूत शीर्ष करता हा चढाईपटू जर्सी नंबर 5 कोटरवाड संघाचा सज्ज होतोय तो म्हणजे राजच्या या मैदानामध्ये. राज जंगमध्ये सज्ज होतोय. राजनी या ठिकाणी सेंटर मधला कव्हर आली आणि सुंदर डिफेन्स पुन्हा लागते तो म्हणजे शिवाई बांधन संघाचा अतिशय स्पीड मध्ये आणि चढाईसाठी सज्ज होते कोण अर्थातच रायगडची बुलंद तोर राज जंगम. राज मात्र सज्ज होतो. राजची नजर बघा राजची चलाकी पहा राजचा अदाकारी पहा आणि राज मात्र सज्ज होतो. आणि राज या ठिकाणी अनपेक्षित डिफेन्स ज्याची अपेक्षाच राज देखील नव्हती की सेंटर मधला असा घुसून मारा केला जाईल आणि राज मात्र या ठिकाणी गारद होतोय आणि त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा कोटरवाड संघाचा हा चढाईपटू एक लेफ्ट रायडर. चला जय बजरंग रोहा संघ आपण का उशीर करताय. चला लगेचच मैदानाकडे यायचं आहे. जय बजरंग रोहा जर्मन उसळ संघ आपली दुर्बिणी मानवत आहे. जय बजरंग रोहा संघाला विनंती असेल की आपण त्वरित मैदानाकडे यायचं आहे. आपण जय बजरंग रोहा प्लीज काही करा मित्रांनो. आपली आतुरतेने प्रेक्षक सुद्धा वाट पाहतो आणि प्रतिस्पर्धी संघ सुद्धा वाट पाहतो याची नोंद घ्या. पुनश्च शिवाई बांधन संघाचा हा चढाईपटू जर्सी नंबर 10 चढाईसाठी सज्ज होते कोटरवाड संघाच्या मैदानामध्ये. 5च्या डिफेन्स मध्ये खोलवर जावं लागेल खोलवर मारा करावा लागेल तरच आपल्याला गुण मिळणार आहे. चला जय बजरंग रोहा प्लीज घाई करा. आपल्याला पुकार मला वाटते सामना सुरू होण्यापूर्वीच दिला होता तयारीसाठी. आम्हाला माहिती आहे आपल्याला तयारी करावी लागते वॉर्मअप करावं लागतं आणि त्यासाठी आधीच सर्व संघांना पुकार दिलेले आहेत. आता सुद्धा भैरवनाथ यशवंतकार आणि गावदेवी तळाघर आपल्याला फर्स्ट कॉल दिलेला आहे मैदान क्रमांक 1 साठी. थर्ड रेड साठी कोण येते अर्थातच
कोटरवाड संघाचा हा चढाईपटू एक लेफ्ट रायडर डाव्या साईडने चढाई करणारा जर्सी नंबर 2. जर्सी नंबर 2 म्हटलं तर अर्थातच आपला कदाचित वाईस कॅप्टन असणार आहे आणि हा वाईस कॅप्टन म्हणावा लागेल. सुंदर चढाई करतोय, प्रयत्न मात्र अतूट करतोय, परंतु थोडस संयम ठेवतोय. शिवाय बांधन संघ संयमामध्ये खेळी करतोय आणि कोण घाई करणार, थर्ड मध्ये घाई केलेली आहे. अर्थातच डिफेन्सने आणि 1 पॉइंट घेतोय. चला, जय बजरंग संघाला गेट खोलायचा आहे. जय बजरंग संघाचा आगमन या ठिकाणी होतोय. विनंती असेल की आपण त्वरित सेंटर गेट मध्ये यायचं. सेंटर मध्ये गेट आहे मित्रांनो, सेंटर गेट मधून यायचं. हाफ टाइम होतोय. या चेहेर गावाचा जो भूमिपुत्र आहे अशा एका जबरदस्त खेळाडूचा आपल्याला त्या ठिकाणी सन्मान घ्यायचा आहे. आपण सन्मान करतोय ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने अनेक वर्ष रायगड जिल्ह्याच्या कुमार गटावर आपली मोहर कायम ठेवली अशा खेळाडूचा आपण सन्मान करतोय. अनेक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा ज्या खेळाडूने आपल्या खेळाच्या जोरावर गाजवून सोडल्या अशा खेळाडूचा आपण सन्मान करतोय. ज्याकडे रायगड जिल्ह्याच्या प्रौढ गटाचं प्रतिनिधित्व केलं आपण सन्मान करतोय. ज्या खेळाडूने कबड्डीच्या जोरावरती या महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आपली निवड करून घेतली असा एक जबरदस्त खेळाडू कुमार राकेश गायकवाड या चेहेर गावाचे सुपुत्र जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण मैदानाच्या मध्यभागी सन्मान करतोय. या रायगडच्या एका जबरदस्त खेळाडूचा, या रायगडच्या एक्सप्रेसचा अर्थातच राकेश गायकवाड या खेळाडूचा सदरक्षणायक खंडनिग्रहनायक महाराष्ट्र पोलीस आणि या चेहेर गावाचा सुपुत्र या राकेश गायकवाडचा आपण मैदान क्रमांक 2 वरती टाळ्यांच्या गजरामध्ये शुभ सन्मान करणार आहोत. टाळ्या थांबलेल्या पाहिजे मित्रांनो, कारण आज चेहेर गावाच्या सुपुत्राचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. चला, यानंतर होणारी पुढली मॅच मैदान क्रमांक 1 साठी सेकंड कॉल मिळतो मित्रांनो. भैरवनाथ यशवंत खार वर्सेस गावढवी तळागर. आपण सज्ज आहे. मैदान क्रमांक 1 साठी सेकंड कॉल भैरवनाथ यशवंत खार वर्सेस गावदेवी तळागर. त्यानंतर मित्रांनो आपण त्या ठिकाणी दुसरा सन्मान घेणार आहोत. अर्थातच अत्यंत कमी वेळामध्ये या रायगडची तोफ या रायगडच्या मातीमध्ये खऱ्या अर्थाने कडायला लागली. खऱ्या अर्थाने या कबड्डीच्या खेळाचा बालकडू नक्कीच या खेळाडूने अत्यंत कमी वेळामध्ये घेतला. नक्कीच असा एक जबरदस्त खेळाडू रायगड जिल्ह्याचं कर्णधार पद ज्याने भूषवलं असा एक खंदा मध्यरक्षक या रायगड जिल्ह्याची भिंत म्हणून ज्याला संबोधलं जातं असा एक जबरदस्त खेळाडू कुमार विराज पाटील याला विनंती करतो आपण देखील आपला शुभ सन्मान स्वीकारण्याकरिता मैदानाच्या मध्यभागी यायचा. विराज पाटील एक जबरदस्त खेळाडू, या रायगडचं भविष्य, या रायगडचं एक जबरदस्त मध्यरक्षक म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. मी विनंती करतो आपण विराजचा सन्मान करायचा. नक्कीच त्या ठिकाणी शुभ सन्मान करतो आपण एका जबरदस्त मोहराचा अर्थातच विराज पाटील याचा. त्यानंतर आपण पुढील मान सन्मान घेणार आहोत. या रायगड जिल्ह्याचा एक जबरदस्त खेळाडू अर्थातच अत्यंत कमी वयामध्ये नावारूपाला आला आणि या रायगड जिल्ह्याच्या कुमार गटाचं ज्याने प्रतिनिधित्व केलं. वय वर्ष 18 आणि या रायगड जिल्ह्याच्या प्रौढ गटामध्ये एक जबरदस्त कामगिरी करताना आपल्याला खेळाडू पाहायला मिळतोय. अर्थातच राज मोरे याला विनंती करतो आपण देखील मैदानाच्या मध्यभागी येऊन आपला सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर आपण पुढील सन्मान घेतोय ज्या खेळाडूने खऱ्या अर्थाने जय बजरंग रोहा संघ म्हटलं की कुमार गटावर एक जबरदस्त पकड ठेवणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो. असाच ज्या खेळाडूने कुमार गटाचं या रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं असा एक खंदा कपडा रक्षक अर्थात सौरभ वाघवाले याला विनंती करतो आपण देखील मैदानाच्या मध्यभागी येऊन आपला शुभ सन्मान स्वीकारायचा आहे. चला, आपण 6व्या पंचांना
की आपण मैदान क्रमांक 2 सुरू करून घ्यायचा आहे. अतिशय सत्कार मूर्ती जे बजरंग रोहा संघामध्ये आहेत, राज असेल, राकेश असेल, त्याचे सर्व सहकारी आणि त्याचा प्रतिस्पर्धी संघ जो आहे तो सर्व जयनुमान उसरोली, जय बजरंग रोहा वर्सेस जयनुमान उसरोली. आता कोणता बजरंग बली कोणाला पावणार? जयनुमान चला मित्रांनो, उपस्थित संघांपैकी ज्या संघांचा सामना झालेला आहे परंतु आपण अद्यापपर्यंत जेवण केले नाही आहेत, तर संघांना विनंती असेल आपण कृपया भोजनाचा आस्वाद घ्यायचा. अजून देखील त्या ठिकाणी भोजन सुरू आहे. आपल्याला विनंती असेल त्या ठिकाणी भोजनाच्या पंगती अजून देखील सुरू आहेत. जे संघ जेवणाचे बाकी असेल आपण कृपया त्या ठिकाणी मंदिराजवळ जाऊन भोजनाचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद. आपले सामना संपल्यावर शेवटचे 2 मिनिटं मैदान क्रमांक 1 असेल. सर्वांचा इशारा या ठिकाणी छोटा रायडर बडा धमाका जर्सी नंबर 14 मैदानामध्ये सज्ज होते. कोटरवाड संघाचा हा चढाईबंद पहा कशा प्रकारे ताकद लावतो. ताकद कमी आहे परंतु लावण्याचा मात्र प्रयत्न. चला, लास्ट अँड फायनल बॉल भैरवनाथ यशवंत खार वर्सेस गावदेवी तलागर आणि मैदान क्रमांक 2 साठी पहिला पुकार गावदेवी वावे वर्सेस जय बजरंग सारसोली. पहिला पुकार मैदान क्रमांक 2 साठी गावदेवी वावे वर्सेस जय बजरंग सारसोली. आपण सज्जराचे मैदान क्रमांक 2 साठी मारतोय, दावा करतोय, पंच मात्र दक्ष आहेत. पॉइंट देणार की पॉइंट घेणार? खूप मोठी चुरस पाहायला मिळणार आहे आपल्याला मैदान क्रमांक 2 वरती. आणि कोटर घाट संघाचा हा चढाईपटू सज्ज होतोय. शिवाई बांधण संघाच्या मैदानामध्ये एक युवा चढाईपटू शिवाई बांधण संघाचा. चला, या ठिकाणी सामना अंतिम टप्प्यामध्ये येतोय. कोटरघाट वर्सेस शिवाई बांधण सामना संपतोय. रिझल्ट आपल्यापर्यंत येणार आहे. तत्पूर्वी विनंती असेल भैरवनाथ यशवंत खार वर्सेस गावदेवी तलागर. दोन्ही संघांना